रात्रीच्या शिळ्या चपाती राहिल्या होत्या, सकाळी उठल्या ना तर कोणी खायला बघत नाही. गरम करून दिलं तरी अजिबात खात नाही. तर वेगळ्या पद्धतीने असा नाश्ता बनवून देते, तेव्हाच ते खातात. चपातीचा नाश्ता बनवून देते तर मला अन्न फेकावं वाटत नाही, म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवून त्यांना देते. तर पुढे सांगतेच तुम्हाला मी सकाळच्या नाश्त्यासाठी कांदा पोहे नाही बनवता तुम्ही, असं सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही दररोज बनवाल. तर आज मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवायचं. चपाती छान बारीक करून घ्यायची आणि मिक्सरमध्ये ना असं बारीक चुरा करून घ्यायचे. तुम्ही असंच पण हाताने चुरा करू शकतात, मी असंच चुरा करते. आणि शेंगदाणे थोडंसं कूट बनवून घ्यायचे. त्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकायचे, जिरा, कढीपत्ता, कांदा टाकून छान असं परतून घ्यायचे. त्यानंतर टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं, जसं आपण कांदे पोहे बनवतात त्याचप्रमाणे मस्त असं. नंतर बारीक कूट केलं होतं शेंगदाण्याचं ते टाकून छान असं भाजून घ्यायचे, कारण की आपण कच्चे शेंगदाणे कूट केलं होतं त्यामुळे तेलामध्ये छान परतून घ्यायचं. हळद टाकून चपातीचा बारीक चुरा करून मिश्रण बनवलं होतं ते आपण टाकून छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून 2 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे वाफेवर. मस्त इथं रेडी झालेला आहे चपातीचा चुरा. मस्त असं मी सर्व करून घेतलंय, लिंबू टाकून छान असं खाऊन घेतलंय. चला मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.